गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल। स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा। आता सकाळचे वाजलेले आहेत बघा, 8 वाजलेले आहेत। आज 12 आहे सोमवार, त्याच्यामुळे आज चालली गडबड। इकडे मी भाजी बनवती आहे आणि कुठली भाजी आहे तर कांद्याची पात आहे, चांगली कवळी आहे। त्याच्यामुळे मी काय केलं, चिरून घेतलं मस्तपैकी आणि हरभऱ्याची डाळ घालून करणार आहे। आणि इकडे कुकर ठेवलेला आहे, कुकरमध्येच बनवणार आहे भाजी। आणि अशा भाज्या मी बनवते हे नसल्यानंतरच, कारण का हे ना काही कांद्याची पात अशी आवडत नाही मनापासून। हे बघा, इकडे मोहरी चांगली तडतडली आहे, हळद टाकली, नाश्त्याची तयारी करायची मला। हे पहा, इकडे हरभऱ्याची डाळ, तिखट, मीठ सगळं या भाजीमध्ये टाकलेलं आहे मी। आणि याला झाकण लावून देते, मऊसूत भाजी शिजवणार आहे। आणि इकडे नाश्त्याची तयारी, तेव्हा कांदा, टमॅटो, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि इकडे तेल टाकले कढईमध्ये, नाश्ता बनवते। जिरे, मोहरी, हे शेंगदाणे थोडे तळून घेते। दुसरीकडे भाजी होती, तर काय झालं, शिट्टी त्याला हाताने करावं लागते। तर चला आता तळले का, शेंगदाणे तळलेले आहेत चांगले। आणि ह्याच्यामध्ये कसा रवा टाकते, भाजून घेणार आहे। कांदा थोडा परतून घेते, म्हणजे माझा नाश्ता तयार होईल। उपमा करायचा आहे, पटापटा पटापटा करून वाट झालेले आहे सकाळचे। मी सासरेला नाश्ता देऊन देते आणि मग बाकीची कामं आवरायचे। हे पहा, इकडं इन्स्टंट उपमा तयार करणार आहे। ह्याच्यामध्ये मीठ, साखर घातलेलं आहे आणि आता वरनं कोथिंबीर आणि खोबरं वरनं टाकणार आहे। तर चला, इकडे कोमट पाणी दुसरीकडे ठेवलेलं आहे। हे पहा, चला इकडे इन्स्टंट उपमा तयार झाले, नाश्ता। तुम्ही बघू शकता, इकडे खोबरं आणि आहे ही कोथिंबीर आणि लिंबू। ते लिंबू वरनं आता पिळून घेते। हे बघा, इकडं नाश्ता तयार। हे घ्या, उपीट आहे, खावा ते नंतर। हां, तुमच्यासाठी केलंय। हे पहा, माझं सगळं आवरलेलं आहे, दाखव। हे पहा, सगळं क्लीन झालेलं आहे, झाडू पोछा जिथल्या तिथे सगळं। आणि सासूबाईंचा नाश्ता, गोळी सगळं आवरलेलं आहे आणि किचन ओटा। चला, तर मग मी आता विरांशला ना स्कूलला सोडायला जायचं आहे आणि पुन्हा सगळीकडची लाईट ते बंद करते, फक्त एकच चालू ठेवत असते सासूबाईंचा लाईट, एक लाईट चालू ठेवत असते। हे बघा, हा लाईट चालू ठेवते। आता 9:15 झालेले आहेत सकाळचे। हे पहा, इकडे विरांशकडे आली मी आणि विरांशचं काय चाललंय बघा, नाश्ता करणं चाललंय विरांशचं। विरांशला उपमा खाल्ला, काय खाल्ला म्हणू तू? उपमा, उपीट खाल्ला, ओके नाही? विरांश पडला, विरांश पडला, अगो बाई, अगो बाई, नीट करू विरांशचं। हां, चला नीट केलं ना बाळा, हे बघ, हे बघ
चला चला नीना, आता स्कूल आहे बाबू. चला आवरा लवकर. घेईल ना बाबू. बघ बॅगेत सगळं. कोणी स्कूलमध्ये कोणतं घेऊन जातं का बाळा असं? कोण घेऊन जातं? मी नाही, मी स्कूलमध्ये कधी जाते का? ओके. ए नको सगळं. तसे का सगळंच घेऊन चाललंय बघ. सगळे ॲनिमल्स घेऊन चालले. हे बघा आता दुपारचे वाजलेले 12:30 आणि सगळं मी आवरून शिकायचं घर. हे पहा सगळं जिथल्या तिथं ठेवलेलं आहे. फक्त राहिलेलं आहे किचन ओट्यावरचं पण भांडे आवरलेत मी. आणि फक्त राहिलेले आहेत कपड्यांच्या घड्या बनवायच्यात, घड्या करायच्यात. तर बघा आता विरांशला सर्दी आहे ना, त्याच्यामुळे मी त्याचे एक लॉलीपॉप करणार आहे. म्हणजे जे आपण विक्स गोळे कसं असतं तसंच. आता हा गूळ चांगला वितळून देणार आहे आणि ह्याच्यामध्ये ना या गुळामध्ये आल्याचा रस टाकणार आहे थोडा आणि ते बनवणार आहे. कसा बनवते मी दाखवते. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता. घरी कशी विक्ससारखी गोळी बनवते, लॉलीपॉप बनवते बघा. ते विरांश कसं आवडीने खातो. हे बघा इकडे घेतला आहे आल्याचा तुकडा. किसणीने किसणार आहे. हे प्लेट घेते एक. बघा गुळ होते, गुळाचं पाक होतं त्याच्यामध्ये. बघा आल्याचं थोडंसं रस टाकलेलं आहे. जास्त रस टाकलं तर तिखट होऊन जाईल, त्याच्यामुळे थोडंसं आल्याचा रस यातमध्ये पाकामध्ये टाकलेला आहे. जरा घट्ट होईपर्यंत जरा पाक करते. हे बघा या टूथपिनच्या साहाय्याने करते. हे बघा तयार झालेलं आहे. आता मी कशी करते दाखवते बघा. हे बघा हा पाक असं झालेला आहे आणि अशा प्रकारे टूथपिन ठेवलेले आहेत मी. हे पहा अशा प्रकारे विरांसाठी घरच्या कधी लॉलीपॉप बनवलेला आहे. कशाचा आहे? गूळ आणि आल्याचा रस. गूळ आणि आल्याचा रस म्हणजे विक्स गोळी आपण असते ना तसं. तो कसं चोखतो आणि त्याला आवडतं हे असं. थंड झाले की काढून दाखवते. त्या अशा प्रकारे बघा विरांशला सर्दी खोकला सर्दी आहे ना, तर सर्दीच्या विक्स गोळ्या बाहेरच्या देण्यापेक्षा घरच्या घरी असे मी बनवलेलं आहे. रसिका पण बनवत असते. म्हणलं आता रसिकाचा कॉल चालू आहे म्हणून म्हटलं चला आपणच बनवून ठेवावं. थंड झाले की तुम्हाला दाखवते काढून. हे बघा अशा प्रकारे विरांशला आलं आणि गुळाचे लॉलीपॉप बनवलेले आहेत. तर आता विरांश आले की त्याला देता येईल. सर्दी खोकल्यासाठी चांगलं असतं गुळ आणि आल्याचा रस. चला मैत्रिणींनो, तुम्ही पण असंच लहान मुलाला सर्दी खोकला असेल तर घरच्या घरी असं हे बनवून बघा. त्यामध्ये काय बाहेर कसं असतं मिक्स गोळीमध्ये काहीतरी मिक्स केलेलं म्हणजे लहान मुलांना ते चालतं का नाही. हे आपल्या घरच्या घरी केलेलं हे कधीही चांगलं असतं. तर चला तर एकदा करून बघा मैत्रिणींनो. मी हे आवडलं का मी बनवलेलं आहे लॉलीपॉपचा प्रकार. तर चला तर मग भेटूया अशाच नवीन एका व्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.